त्या अर्जाची सुनावणी, कारण वाल्मिकला नंतर अटक करण्यात आल्यानंतर ती सुनावणी फ्रुटलेस होते आणि म्हणून नवीन सीआयडी तर्फे अर्ज देण्यात आला की मकोका खाली याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी. धन्यवाद. 26/11 आरोपी धन्यवाद. दिल्ली पोलिसांनी धन्यवाद. संतोष देशमुख आपण व्हिडिओ दिलाय आरोपींना तिकडे, तर तो जो मेन पुरावा आहे तो पुरावा कशा पद्धतीने कोर्टासमोर आल्यानंतर काय होऊ शकतो? नाही, असं आहे की या संदर्भात मला भाकीत आज करता येणार नाही. याच्या संदर्भात पुरावे नोंदवले जातील आणि मग त्या संदर्भातली चौकशी होईल. व्हिडिओ किती परिणामकारक ठरू शकतो ह्या केसमध्ये? पुरावा म्हणून तो व्हिडिओ किती परिणामकारक ठरू शकतो? नो कॉमेंट्स. चला, कुठलेही प्रश्न इतर या केस व्यतिरिक्त मला विचारायचे नाही. ओके. छोटासा प्रश्न आहे. आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, असा जेलमध्ये आरोप केला जातो की आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, अशा पद्धतीने देखील आरोप प्रत्यारोप केला जातो. सीआयडी बघेल. सीआयडी कडे चौकशीचा भाग आहे. सीआयडी तपास करेल. सरकारचं लक्ष आहे. त्या संदर्भात पण तिथे चर्चा झाली. एक आरोपी लातूरच्या जेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे, तो सुद्धा विषय. यातला एक आरोपी लातूरच्या तुरुंगात आहे.